श्रावण मास मराठी निबंध. ढग गरजती मेघ गडगडती, श्रावणातील सृष्टी हिरवीगार, घन नभी छाया टाकती सरीकडे, शिवाला अर्पितो बल्लव पत्रहार. हिंदू पंचांगातील 5वा महिना श्रावण, जुलै ऑगस्ट हा केवळ कॅलेंडरचा पाडा नसून आस्था, निसर्ग आणि नवजीवनाचा प्रतीक आहे. पावसाच्या सुरू झालेल्या थेंबांनी हा महिना भारतभर उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रात याला अतूट ओढ आहे. सोमवार रोज श्रावण सोमवार. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा भोलेनाथांचा अर्पण असतो. भक्त जलाभिषेक, बल्लवपत्र, धतुरा, भांग अर्पण करतात. अनेक ठिकाणी कावड यात्रा जोरात सुरू असते. कथा आणि तपश्चर्या, शिवपुराण वाचन, रुद्राभिषेक, ओम नमः शिवाय मंत्र जप यांना विशेष महत्व. हर हर महादेवाचा घोष, मंदिरातून भजन कीर्तनाचे मेळावे सुरू असतात. वर्षाची सुरुवात श्रावणात पाऊस पिकावडीच येतो. नद्या तलाव भरतात, डोंगर हिरवळीने लखडतात. शेतांचे सोनेरी रूप, धान्य पिकांची पेरणी सुरू होते. शेतकरी पेरलेल्या बियाकडे आशेने पाहतो. जैवविविधतेचा उत्सव, बेडकांचे ठराव, मोरांचे नाच, पोपटांची किलबिल, निसर्ग संगीतमय होतो. पुणे कोकणात साजरा होणारा हा सण सुमंगला सुवासिनी स्त्रिया गौरीची पूजा करून पतीचे दीर्घायुष्य मागतात. गौर आली गौर ही गाणे घराघरात गुंजत राहते. नागपंचमी, श्रावण शुद्ध पंचमी, नागदेवतेची पूजा करून दूध क्षीर अर्पण केले जाते. सासूबाईंना नैवेद्य पाठवण्याची परंपरा. नारळी पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, कोकणाच्या किनाऱ्यावर मच्छीमार समुदाय समुद्र देवतेला नारळ अर्पण करतात. नवीन होत बोटीला पाण्यात सोडण्याचा शुभ दिवस. रक्षाबंधन, श्रावण पौर्णिमा, बहिणी भावांच्या मंगल कामना करतात. त्यांच्या हाती राखी बांधतात. रक्षेचा धागा भावाच्या हाती, बहिणीच्या प्रेमाची निशाणी. कुटुंबातील एकता. पावसात काम थांबल्याने घरात एकत्र बसण्याची संधी. पाककला विशेष. पुरणपोळी, भजी, वडा, उकडीचे मोदक अशी पावसाळी जेवण. लोककला, गोंधळ, भारुडे, पोवाडे यांचे आयोजन. पर्यावरणीय धोके. शहरीकरणामुळे झाडे तुटत आहे. पाण्याचा साठा कमी होतो. प्लास्टिक प्रदूषण. तीर्थक्षेत्रावर प्लास्टिकच्या बाटल्यांचे ढीग. संस्कृतीचा रास. शहरातील पिढ्या श्रावणाच्या परंपरेपासून दूर होत आहे. वृक्षारोपण करा. पावसाळ्यात झाडे लावणे सर्वात यशस्वी. जलसंधारण. पावसाचे पाणी साठवण्याचे प्रयत्न करा. प्लास्टिक मुक्त उत्सव. कावड यात्रेत प्लास्टिक वापरू नका. श्रावण हा केवळ महिना नसून भारतीय संस्कृतीचे अभिमानाचे प्रतीक आहे. यात एकत्रित केलेले आहे शिवाची भक्ती, निसर्गाची भेट, कुटुंबाचा आनंद आणि परंपरेचे सामर्थ्य. जोपर्यंत आपण हा महिना आस्थेने साजरा करतो तोपर्यंत आपल्या संस्कृतीचा पाया दृढ राहील. श्रावणाच्या पहिल्या पावसासोबत ही प्रार्थना करूया. ढगा तू आला सावनी रे, धरतीचे ताने तू जन्माला घाल. शिवाला भिजवी सर्व अंग, मानवाला द्या नवे जीवनस्फूर्तीचे बळ. श्रावण जीवनाची पुनर्निर्मिती करणारा पवित्र काळ. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.